हॅलो फ्रेंड्स, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिले होते, 3 पाहिलेले होते. त्या नेक्स्ट पाहायचे आहे नंबर 4चे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्टमध्ये आपल्याला 2 रिॲक्शन पाहिजे आहेत. एक आहे ती फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आणि दुसरी आहे ती फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. शॉर्ट फॉर्ममध्ये मी तर FC अल्कायलेशन लिहिलेलं आहे. मग बघायचं आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे काय. तर त्याची डेफिनेशन आहे सिंपल. The introduction of alkyl group in corresponding benzene ring is called as Friedel-Crafts alkylation reaction. मग त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे क्लोरोबेन्झीन आणि आपल्याला माहिती आहे क्लोरोबेन्झीनमध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ॲट ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती. हा क्लोरोबेन्झीन घेतला आणि तो ट्रीट केला मिथिल क्लोराईड बरोबर. मग या ठिकाणचा हायड्रोजन ऑर्थो पोझिशनचा आणि पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा या क्लोरीन बरोबर निघून जाईल आणि हा मिथिल ग्रुप ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल आणि प्रोडक्ट भेटेल 2 क्लोरोटोलिन आणि 4 क्लोरोटोलिन. तर या केमिकल रिॲक्शनमध्ये अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट झालेला आहे, म्हणून त्याला अल्कायलेशन रिॲक्शन म्हणतात. इथं मिथिल क्लोराईडच्या ऐवजी इथिल क्लोराईड घेतला तर या ठिकाणी इथिल ग्रुप अटॅच होईल. म्हणजेच गिवन रिॲक्शन आहे ती फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आहे. दुसरी आहे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशनमध्ये वन्स अगेन वी हॅव टू टेक क्लोरोबेन्झीन and it is treated with acetyl chloride. acetyl chloride बरोबर ज्यावेळेस मी हा ट्रीट करणार आहे त्यावेळेस या ठिकाणचा H किंवा पॅरा पोझिशनचा H लॉस होईल या Cl बरोबर ते, आणि हा जो असिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O CH3 तो ऑर्थोच्या ठिकाणी आणि पॅराच्या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल. म्हणून फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशनची डेफिनेशन होईल द इंट्रोडक्शन ऑफ असिल ग्रुप इन बेन्झीन रिंग इज कॉल्ड ॲज फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. तर ज्यावेळेस क्लोरोबेन्झीन ॲसिटिल क्लोराईड बरोबर ती रिॲक्ट होईल त्यावेळेस करस्पॉन्डिंग प्रोडक्ट भेटेल तो ऑर्थो पोझिशनचा 2 क्लोरो ॲसिटोफिनॉल आणि दुसरा भेटेल तो 4 क्लोरो ॲसिटोफिनॉल. तर ह्या दोघांच्या मधला 4 क्लोरो ॲसिटोफिनॉल आहे तो मेजर प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर टॉपिकमध्ये सर्वात महत्त्वाची रिॲक्शन ती आहे वर्ड्स-फिटिक रिॲक्शन. वर्ड-फिटिकची डेफिनेशन काय आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. द रिॲक्शन इन विच 2 अरिल हलाइड्स or mixture of alkyl or aryl halide whenever reacts with active metal like sodium in presence of dry ether as solvent, it gives corresponding diphenyl and alkyl benzene called as Wurtz-Fittig reaction. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे Wurtz-Fittig रिॲक्शन ही वर्ड्स रिॲक्शन सारखीच आहे. फक्त फरक आहे 2 अरिल हलाइड घ्यायचे किंवा एक अरिल हलाइड आणि एक अल्किल हलाइड आणि करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑप्टेन करायचा आहे तो डायफिनिल असेल किंवा अल्किल बेन्झीन असेल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे Wurtz-Fittig रिॲक्शन. तर मी ते घेतलेलं आहे क्लोरोबेन्झीन. अगेन वी हॅव टू टेक क्लोरोबेन्झीन. 2 molecules of chlorobenzene reacts with 2 atoms of sodium in presence of dry ether. तर हा लॉस टेक्स प्लेस होईल सॉल्ट 2 times NaCl आणि करस्पॉन्डिंग प्रोडक्ट येईल तो 2 रिंग कपल होतील आणि हा जो कपलिंग झालेला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डायफिनिल. दॅट मीन्स Wurtz-Fittig रिॲक्शन ही 1 काइंड ऑफ कपलिंग रिॲक्शन आहे. तर या ठिकाणी प्रोडक्ट भेटलेला आहे तो डायफिनिल प्रोडक्ट. आणि आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये आपण क्लोरोबेन्झीन आणि मिथिल क्लोराईड असे वेगवेगळे 2 हलाइड घेणार आहे. एक अरिल हलाइड आणि एक अल्किल हलाइड. तो सोडियम मेटल बरोबर ती रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर हा लॉस टेक्स प्लेस होईल सॉल्ट 2 times NaCl आणि हा मिथिल आणि हा बेन्झीन रिंग एकमेकांना कपल होऊन प्रोडक्ट भेटेल तो टोल्यून. टोल्यून म्हणजेच कोण असणार आहे मिथिल बेन्झीन. तर या ठिकाणी प्रोडक्ट भेटलेला आहे अल्किल बेन्झीन आणि या ठिकाणी प्रोडक्ट भेटलेला आहे डायफिनिल.
तर या दोन्ही रिॲक्शनला आपण म्हणणार आहे वर्डस्फिटिक रिॲक्शन. तर अतिशय सिंपल रिॲक्शन आहे आणि या ठिकाणी आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड हॅलोअरिन्स हा टॉपिक आपण कम्प्लिटली फिनिश केलेला आहे. आणि हा जो पॉईंट होता तो रिलेटेड होता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. तर होल टॉपिक केअरफुली स्टडी करा आणि फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आणि वर्डस्फिटिक रिॲक्शन या तिन्ही रिॲक्शन स्टडी करत असताना पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे तो CETचा, JEEचा आणि नीटचा. तर नेक्स्ट लेक्चरला भेटूया.